मस्त मी तो कोपऱ्याला तिकडे झोपतो, मी तिथं भावावर झोपतो तर कचऱ्याचं. आणि ही आपण आहे ना स्पेशल इन्स्टामार्टच्या स्टोअरवरून असल्या पिशव्या आणल्या. कशाला? कचऱ्याला. कारण की आपल्याला आहे ना रूममध्ये कचरा वगैरे भरपूर होते. भावांनो, वेलकम टू माय चॅनल. आय होप आप सब ठीक होंगे. बघा भावांनो, जस्ट आता आंघोळ केली बरं का मी. भावांनो आता जस्ट आंघोळ करून आपली रूम आहे. आपल्या रूम मध्ये ना सुट्टीच नसती. कोण भाकऱ्या आणते, कोण चिकन आणते, कोण अंडे आणते, कोण मटण आणते. आमच्या फक्त सोमवार आणि शनिवारी ही 2 वारे सोडून बाकी डेली आम्ही मटण खातो भावांनो. पण चला असू द्या, असं बाहेर राहायचं म्हटलं ना सुपर आहे भावांनो. खरंच आम्हाला माहिती आम्ही कसं बाहेर राहतो कसं नाही. लय आवड आहे. अजून आपल्याला मस्तपैकी असंच एन्जॉयमेंट मध्ये जगायचं. बॅचवर बरोबर राहायचं, रूम मध्ये राहायचं, बनवून वगैरे खायचं घ्यायचं, मस्त राहायचं भावांनो. आता इकडे बघा, पिशवी मी दररोज डेली कंटिन्यू 1-2 घेऊन होतो. आता ही पिशवी भरली किंवा ही पिशवी आता भरल्यानंतर खराब होणार. भावांनो अंडे तर उकळून झालेत बरं का. तर खाली घेतो असं जरा, याला खाली घेतो. खरंच भावांनो असलं काम करावं लागतंय. माझी आई लग्न करून आम्हाला नाही करायचं लवकर लग्न असं आम्ही सांगतो. होणार की आता सध्या बरं का कोणच नाही माझ्या रूम मध्ये. दोघं पण भाऊ जण आहेत. एक भाऊ गेलाय भाकऱ्या न्यायला आणि गेलाय गाडीवर. इर्टिगा ऑल ओव्हर गाडी चालवत येतो, त्या ऑल ओव्हरच्या गाडीवर गेलाय तो. आता भावांनो बघा इथं सामान बसत नाही बरं का, तरी पण आपण बसवतोय, आपलं शूट करतोय. आता विषय असा आहे की जेव्हा ही व्हिडिओ त्यांनी बघितल्यानंतर आहे ना ते मला म्हणणार बरं का, नंतर म्हणणार तू असले व्हिडिओ काढतो राजा असल्या रूम मध्ये कशाला काढतो रूम, तू बाहेरचं काय काढायचं काढ ना, असं मला 100% म्हणणार. ते 2 भाऊ आहेत ना 100% मला म्हणणार ते. असं तरी पण म्हणते कोणतं तरी काय विषय नाही. बघा भाऊ आत्ता आंघोळ केली, आंघोळ करून डोकं विसरलं नाही, केस उगवले इथं. आपल्याला अंडे टाकले शिजायला. अंडे शिजलेत का? हो का, शिजवून सगळे अंडे उकळून घेतले होते. उकळून घेतल्यानंतर आपण सोलून पण घेतले. भावांनो आपण आहे ना गन पावडर केलंय सगळं, डोकं बिले विसरले आता टेन्शन नाही. आता आहे ना अजून भाव आला नाही. मला वाटतं लवकर आला असं, अजून पण आला नाही. मी थोडं बाहेर गेलो तुम्हाला कार लावून का. तुम्हाला खरं सांगतो रात्रीचं काय झालं. मी स्टोरवरून यायला लागलेलो मध्ये अचानकच 2 जण माणसं थांबवले मला गाडी. अचानकच बरं का, मीच घाबरलो. आणि टायमिंग सांगतो भावांनो तुम्हाला, 12-12:30 वाजले होते. मी 12:30 वाजता स्टोरवर निघलो होतो आणि 12:45 वाजता काहीतरी तर असं थांबवलं मध्येच. 2 जण असं अचानकच थांबवलं. आणि थांबल्यानंतर मी लई घाबरलो. म्हणलं राव असलं काय व्हायला लागलं भावांनो, झालं नाही असं अचानकच काय व्हायला लागलं म्हणून मी लई घाबरलो भावांनो. मग ती म्हटलं की कॉल लावू द्या, कोणाला कॉल लावू द्या. त्या माणसांना आहे ना म्हणजे कंपनीची गाडी ती 4 व्हीलर मध्ये आली आणि त्या एका माणसाचा मोबाईल विसरून गेले. ते मोबाईल विसरून गेले. ती म्हणले की माझा मोबाईल ह्या गाडीत विसरून गेलाय, त्या मोबाईलला मला कॉल करायचा लगेच. मग त्यांनी काय केलं, माझा फोन घेतला, नंबर डायल केला, त्यांनी कॉल लावला. म्हटलं की राव माझा मोबाईल राहिला आहे, तुम्ही गाडी माघारी घेऊन या की असे बोलले. म्हटले मग तेव्हा मग काय करू, मी फोन ठेवला, किक मारू गाडीला, सनाट निघालो आलो आपल्या रूमकडे. आज झाला विषय. आता बघा भाव आलाय बरं का. आता चालू. आय होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा. लाइक करना, शेयर करना और कमेंट करना.